नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. मित्रांनो, आपलंच गव्हाला दुसरं पाणी द्यायचं आपल्याला, तर त्याच्यामुळे आपण रानात आलेलो आहे. तर मित्रांनो, पाणी द्यायचं तर कसं झालं सांगा, म्हणजे आता ह्यो हप्ता दिवसा लाईन राहते मित्रांनो, आणि रात्रीच्या हप्त्यामध्ये थंडीमुळे याच्यामुळे माणूस पाणी देत नाही, काय नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे म्हणलं मग आता लाईन आहे तर आपण आता पाणी देऊन घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला दाखवतो काय आहे, कसं आहे, कसं नाही. चला मग, ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे वळूया, मुद्द्याकडे वळूया मित्रांनो. हे बघा, आपलं इथे पाणी देणं चालू आहे आपलं मित्रांनो. हे असं गव्हाला हे बघा कशा भेगा पडलेल्या आहे मित्रांनो, भेगा पडिले. आणि काय झालेलं आहे सांगू का, हे बघा आता इथे लाईन गेलेली आहे. दिवसा बी लाईन ये जाय करते मित्रांनो. काय करायचं शेतकऱ्यांनी, बघा ना. शेतकऱ्यांनी नेमकंच आपण आता नेमकंच पाणी पडलं ते बघा, तर लाईन गेली. लाईन टिकत नाही, काय नाही. रातच्या शेतकऱ्याला रातच्या लाईन राहती तर थंडीमुळे होत आहे, आणि दिवसा लाईन अशी बेजार करते. कसं करायचं शेतकऱ्यांनी. आणि आपला गहू आहे मित्रांनो, गव्हाला भेगा पडलेल्या आहे, बघून घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामुळे आता म्हणलं पाणी देऊन घ्यावं, दुसरं पाणी आहे आपलं. आणि हे असा गहू आहे आपला. क्वालिटी बिग बघा गव्हाची, सारखी आहे मित्रांनो. आणि बघा भेगा कशा पडलेल्या आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, शेतकऱ्याला कधी पीक पाहावं तर तीच अडचण राहते. म्हणजे लाईनीमुळं अडचणच आहे फक्त. लाईन कधी अशी कंपल्सरी टिकत नाही शेतकऱ्याची कंपल्सरी लाईन टिकत नाही, काय नाही, काहीच नाही. आणि कसं आहे कसं नाही शेतकऱ्याचं, रातच्या थंडीमुळं शेतकरी यावं लागतं शेतकऱ्याला. आणि दिवसा हे दिवसाच्या गॅपमध्ये लाईन टिकत नाही. ये जा 5 मिनटं येते आणि लगेच जाते. 5 मिनटं येते, नेमकंच पाणी फेकत नाही, पाणी नेमकं दांडा लागत नाही तर लाईन जाते. कसं करायचं शेतकऱ्यांनी. शेतकऱ्याचं जीवन कसं आहे हो माझ्या ना, त्याच्यामुळे लाईन टिकत नाही असं नाही. आणि आपले गहू आहे असा मित्रांनो, गव्हाचं बी बघा कसं आहे कसं नाही, आणि करायचं कसं. आणि आपला दुसरा म्हणजे आपण पहिल्या पाण्यामध्ये ना विर्या फेकलेला आहे. आता बी फेकायचं आपल्याला. विर्याचं बाचकं आलेलं आहे पोतं, ते बंद दिसतं. हे बंद आपल्याला फेकायचं आहे मित्रांनो. ह्या प्लॉटमध्ये, ह्या अशा आपल्या प्लॉटमध्ये विर्या फेकावं म्हणलं. आणि आपला असा गहू आहे मस्त, क्वालिटी चांगली गावाची, त्याच्यामुळे काही वाटत नाही, काही नाही. आणि त्याच्यामुळे आणि काय आहे, शेतकऱ्याचं जीवन त्याच्यावरच आहे. लाईन असले की सगळं माल द्याला, म्हणजे कसं दिवसाच्या गॅपमध्ये. आता ह्यो दिवसाचा गॅप आहे, ह्या दिवसाच्या गॅपमध्ये दिलं ना पाणी तर कसं आहे, मग रातभर मोकळं माणूस खुशाल झोपतंय. रातच्या द्यायचं काम नाही, रातच्या पुढच्या हप्ती दिवसाच्या गॅपमध्ये द्यायचं. म्हणजे 15-15 दिवसाच्या याच्यावर पाणी द्यायला लागतं गावाला, बरोबर. त्याच्यामुळे असं हे. आणि पाणी म्हणजे कसं आहे, पाणी दिलं म्हणजे तर गहू बी वाढतो. आणि भेगा भांगा मित्रांनो, भेगा बी चांगल्या आहे अशा वाढलेल्या आहे. बघा भेगा कशा पडलेल्या आहे, बघा बघा भेगा. म्हणजे 15 दिवस झाले पाणी देऊन, ऊन तपतंय आणि लाईनीच्या अशा हे होत आहे. आणि आपण ते जुगाड केलेलं, तुम्हाला जुगाड दाखवतो कसं केलेलं आहे, काय नाही. जुगाडाकडे आपण कॅमेरा फिरवूया आपण आता मित्रांनो. हे आपला आता जुगाड दाखवतो तुम्हाला. म्हणजे असे 15 पाईप आणले आम्ही आणि टाकू दिलेले. म्हणजे कसं, आता नाही टाकायचं काम पडणार, पण लाईन यायचा करायला लागली म्हणलं, लाईन तर टाकणंच लागणार आहे. म्हणजे कसं लावून द्यायचं पाणी जाय तिकडे. मग खुशाल का बसणं होईना. ते केल्याशिवाय पर्याय नाही ना. ते केल्याशिवाय पर्याय का, खरं सांगा, नाही. मग कवरक बसायचं माणसानं पाण्यात, लाईनच नाही टिकायला आली की मग ती भांगडे. हे बघा आता इथे आपण हे पाईप टाकलेला आहे मित्रांनो, बघून घेऊ शकता. असा पाईप टाकलेला आहे, याच्यात थोडं पाणी जातं, डबल दुसरी याच्यात जातं मित्रांनो. हे बघा, हे असं की आपण केलेलं आहे. हे बघा असं पाईप टाकलेले मित्रांनो. पाईप टाकून देतो आणि नेमकंच पाणी फेकलं तर लाईन गेली. त्याच्यामुळं काही आता हे व्हायचं काम नाही. हे असं आपला गहू आहे मित्रांनो, बघून घेऊ शकता तुम्ही. आणि हे असं आपली क्वालिटी आहे गव्हाची. क्वालिटी बघू शकता, एकदा बघून घ्या चांगलं. आता लाईन येईन. हे बघा इथे पाईप टाकलेलं, असे पाईप टाकलेले म्हणजे प्रत्येक दांडामध्ये. आता नेमकंच पाणी फेकलं तर लाईन गेली मित्रांनो. तर त्याच्यामुळे आता काही हे करायचं काम नाही. हे असं आपली क्वालिटी बी चांगली आहे.
आणि हे चांगलं आहे मित्रांनो. कशी क्वालिटी कशी नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि गावात नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसे लाईक करा, कमेंट करा आणि आम्हाला आमच्या गावाची क्वालिटी कशी कशी नाही. इथेच थांबतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.